पुनश्च एकदा शिवाजी बत्तीकर या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत. तर आपल्याला आणखीन भारतातील काही विशेष बाबी माहिती करून घ्यायची आहेत. तर आपण भारतातील सर्व राज्यातील जे राज्य प्राणी आहेत त्या राज्य प्राण्याची या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर आंध्र प्रदेश हा लिहितो मी इथं. आंध्र प्रदेशमध्ये काळवीट हा राज्य प्राणी आहे. त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश लिहितो मी इथं. अरुणाचल प्रदेशमध्ये मिथुन किंवा गयाळ अशा पद्धतीचा प्राणी आहे. त्याच्यानंतर आसामचं घेतो एकशिंगी गेंडा. एकशिंगी गेंडा हा राज्य प्राणी आहे. बिहार परत आलं बी म्हणजे बिहार. या ठिकाणी मी लिहितो मिथुन. पुन्हा याच्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत, जोड्या लावा किंवा सारखे दिसणारे प्राणी, ते आपण पुढच्या म्हणजे सर्व लिहिल्यानंतर आपण माहिती घेऊया. छत्तीसगड लिहितो मी इथं. जंगली म्हैस. ज्याला आपल्याकडं मोठ्या मोठ्या म्हशी असतात बघा, गडचिरोलीमध्ये आहेत, तसे जंगली म्हैस ही छत्तीसगडचा राज्य प्राणी आहे. गोव्यातला गौर त्याच्यानंतर गुजरात आशियाई सिंह. त्याच्यानंतर हरियाणा काळवीट. त्याच्यानंतर हिमाचल हिमबिबट्या हा हिमाचल प्रदेशमध्ये राज्य प्राणी आहे. जम्मू काश्मीर इथं जम्मू काश्मीर तिथं हंगुल अशा पद्धतीचा शेळीसारखा दिसणारा हंगुल प्राणी हे राज्य प्राणी आहे. झारखंड हत्ती हा राज्य प्राणी आहे झारखंडचा. त्याच्यानंतर कर्नाटक परत हत्ती. त्याच्यानंतर केरळ हत्ती. त्याच्यानंतर मध्य प्रदेश MP बारशिंगा हरणाचा प्रकार आहे. बारशिंगा. महाराष्ट्र MH शेकरू. मणिपूर संघई नावाचा त्या ठिकाणचा प्राणी आहे. त्या प्राण्यावरून त्या ठिकाणी उत्सव देखील साजरा केला जातो. त्याच्यानंतर मेघालय बिबट्या हा मेघालयचा राज्य प्राणी. त्याच्यानंतर मिझोराम
नावाचा राज्य प्राणी आहे. त्याला सैरो पण म्हणतात, सैरो. त्याच्यानंतर नागालँड, नागालँडमध्ये पण मिथुन नावाचा राज्य प्राणी आहे. त्याच्यानंतर सांभर, ओडिसामध्ये, ओडिसा, सांभर. त्याच्यानंतर पंजाब, पण इथं काळवीट. त्याच्यानंतर राजस्थान, चिंकारा जातीचं विमान, हरिण. चिंकारा जातीचं हरिण त्या ठिकाणी राज्य प्राणी आहे. सिक्कीम, सी म्हणजे सिक्कीम. ज्या ठिकाणी सिक्कीमचा नकाशा आहे त्या ठिकाणी लिहितो. त्याला कोणता तांबडा, पांडा नावाचा एक पांढरा आणि काळ्या पट्ट्याचं अस्वल असतं छोटं, त्याला पांडा म्हणतात. ते पांडा, तांबडा पांडा म्हणतात. अस्वली मांजर, अस्वल परंतु मांजरासारखं लहान. तामिळनाडू, ताहर, त्याला निलगिरी ताहर म्हणतात. निलगिरी ताहर. त्याच्यानंतर तेलंगणा, तिथं जिंका हरण अशा पद्धतीचं हरण आहे. जिंका किंवा हरण. त्याच्यानंतर त्रिपुरा, त्रिपुरा इथं माकड, उत्तर प्रदेश, यूपी, बारशिंगा. त्याच्यानंतर उत्तराखंड इथं यूपी म्हणजे उच आहे परंतु मोठं आणि छोटं. उत्तराखंड, लिहितो. कस्तुरी हरण हे त्या ठिकाणचं राज्य प्राणी आहे. आणि बंगाल, पान मांजर हे त्या राज्यातले राज्य प्राणी आहेत. तर आपल्याला या ठिकाणी टेक्स्टच्या माध्यमातून काही माहिती शोधता येते का? एखादी वेळेस प्रश्न कसे येतात बघूया. प्रथम प्रश्न कसे येतात पहा. प्रश्न येतात, जोड्या लावा. एका बाजूला दिलं जातं राज्य आणि दुसऱ्या बाजूला दिलं जातं प्राणी. हा प्रश्न हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. त्याच्यानंतर एका वाक्यात उत्तरे द्या असा देखील प्रश्न असतो. आपल्याला सर्व या गोष्टी जर माहीत असतील तर आपलं उत्तर चुकणार नाही. आता याच्यामध्ये संभ्रम निर्माण करणारी काही गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता महत्त्वाच्या गोष्टी आपण
काय करून घेऊया, टिक मार्क करून घेऊया. तर हत्ती जर म्हटलं गेलं तर हत्ती आहे बघा, झारखंड, कर्नाटक आणि केरळ. म्हणजे त्याची ट्रिक्स अशी तयार होती, केक म्हणजे झारखंड, केरळ आणि कर्नाटक अशा पद्धतीचे ट्रिक्स या ठिकाणी तयार होते. झाकेक बघा, झा म्हणजे झारखंड, आपण अशी उडी मारूया. के म्हणजे केरळ आणि अशी कर्नाटककडे उडी मारूया. अशा पद्धतीचे ट्रिक्स. प्राणी जर विचारलं तर झाकेक, हत्ती म्हणलं की झाकेक हे आपल्याला आठवलं पाहिजे. त्याच्यानंतर काळवीट जे आहे, काळविटासाठी बघा कोणत्या राज्यामध्ये काळवीट आहे. ते पंजाबमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर काळविटासाठी आपल्याला ट्रिक्स ही ट्रिक्स काळविटासाठी लागू होते. आ म्हणजे आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर प म्हणजे पंजाब आणि ह म्हणजे हरियाणा. अशा पद्धतीचे ट्रिक्स या ठिकाणी तयार होते. त्याच्यानंतर पुढे जाऊया, मिथून. आता मिथून हा प्राणी जर म्हटलं तर या ठिकाणी बिहारमध्ये राज्य प्राणी आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आणि नागालँडमध्ये. म्हणजे अ म्हणजे अरुणाचल प्रदेश, बी म्हणजे बिहार आणि ना म्हणजे नागालँड. अशा पद्धतीचे ट्रिक्स या 3 राज्यामध्ये, अभिनामध्ये मिथून आहे. त्याच्यानंतर वेगळे असणारे जे प्राणी आहेत त्याची देखील आपल्याला माहिती घ्यायची आहे. आता याच्यानंतर सारखे असणारे प्राणी या ठिकाणी नाहीत. या 2-3 ट्रिक्स जर आपण माहिती करून घेतल्या तर आपल्याला या ठिकाणी नेमकं कोणत्या राज्यामध्ये कोणते प्राणी आहेत राज्य प्राणी म्हणून ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर पुन्हा एकदा या ठिकाणी पाहूया, शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. या ठिकाणी राज्य प्राणी भारतातील सर्व राज्यातील राज्य प्राणी कोणते ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर उदाहरणार्थ आपण जम्मू काश्मीर पासून येऊया. जम्मू काश्मीर हे या ठिकाणचा राज्य प्राणी आहे हंगुल. तर हिमाचल प्रदेशमध्ये हिमबिबट्या, पंजाब, हरियाणा आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यामध्ये या ठिकाणी काळवीट हे काय राज्य प्राणी आहे. त्याच्यानंतर हत्ती 3 राज्यामध्ये राज्य प्राणी आहे. हत्ती कर्नाटक, केरळ आणि झारखंड या 3 राज्यामध्ये. तर त्याचे ट्रिक्स झाकेक, पुन्हा काळविटाचे ट्रिक्स आप म्हणजे आंध्र प्रदेश, प म्हणजे पंजाब आणि ह म्हणजे हरियाणा. त्याच्यानंतर मिथून हा प्राणी 3 राज्यामध्ये आढळतो राज्य प्राणी म्हणून. तर तो या ठिकाणी अ म्हणजे अरुणाचल प्रदेश, बी म्हणजे बिहार, ना म्हणजे नागालँड. तर आणखीन काही या ठिकाणी प्राणी आहेत जे की त्या राज्याचे राज्य प्राणी आहेत. बघूया, राजस्थानमध्ये चिंकारा नावाचं हे हरिण आहे, हे गाजलेलं हरिण. हिमाचलमध्ये बिबट्या आहे. कस्तुरी हरिण हे उत्तराखंडमध्ये आहे. बारशिंगा हा UP मध्ये आहे. त्याच्यानंतर सिक्कीममध्ये पांडा हे मांजरासारखं अस्वल त्याला म्हटलं जातं. मेघालयमध्ये बिबट्या, त्रिपुरामध्ये माकड, त्याचबरोबर मिझोराममध्ये सेव, मणिपूरमध्ये संगई,
आसाममध्ये एकसिंगी गेंडा, तर त्याच्यानंतर छत्तीसगडमध्ये जंगली म्हैस, MP मध्ये बारशिंगा त्याची पण ट्रिक्स या ठिकाणी आपल्याला लागू होते किंवा आपण लागू करू शकतो. बारशिंगा हा UP मध्ये आहे. म म्हणजे मध्य प्रदेश आणि ऊ म्हणजे उत्तर प्रदेश. जर आपल्याला बारशिंगाची कोणत्या राज्यामध्ये आढळतो असं जर विचारलं तर आपल्याला मऊ हे आपल्याला आठवलं पाहिजे. मऊ हे उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्म ठिकाण म्हणून मऊ पाहिलं जातं. तर ते मऊवरून म म्हणजे मध्य प्रदेश, ऊ म्हणजे उत्तर प्रदेश. त्याचबरोबर तेलंगणामध्ये हरिण आहे, जिंका नावाचं. त्याचबरोबर या ठिकाणी तामिळनाडूमध्ये निलगिरी ताहार म्हणतो. त्याच्यानंतर गोव्यामध्ये गौर आणि गुजरातमध्ये आशियाई सिंह, महाराष्ट्रामध्ये शेकरू, अशा पद्धतीचे हे राज्य प्राणी आहेत. ते आपण या ठिकाणी माहिती करून घेतलो. काही प्राणी या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात आहेत, परंतु त्याच्या ट्रिक्स बनवून दिलेले आहेत. मिथून म्हणलं की अभिना म्हणा, लक्षात राहू द्या. काळवीट म्हणलं की या ठिकाणी आपह म्हणा, आणि आपह म्हणजे त्याचे जोडलेले राज्य आहेत. हत्ती म्हणलं की झाकेक म्हणा. झा म्हणजे झारखंड, के म्हणजे केरळ आणि क म्हणजे कर्नाटक. अशा पद्धतीच्या ट्रिक्स बनवून दिलेले आहेत. तुम्ही चुकू नका, तुमचं उत्तर चुकणार नाही. धन्यवाद.